शहरातील शांतीनगर झोपडपट्टीमधील रहिवाशांना घरपट्टी लागू करण्याच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणासाठी बसलेल्या नागरिकांच्या मागण्यांसाठी बुधवारी संतप्त महिलांनी महानगरपालिकेत गोंधळ घातला। त्याचबरोबर गुरुवारी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या समर्थकांनी थेट अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले। नाशिक महानगरपालिका हद्दीतील शांतीनगर, रमाबाई आंबेडकर नगर, गौतम नगर, साठेनगर या झोपडपट्टी वासियांना घरपट्टी लागू करण्याच्या मागणीसाठी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। या उपोषणाची जिल्हा प्रशासनाने तसेच मनपा प्रशासनाने 7 दिवस उलटून गेल्यानंतरही कोणतीही दखल न घेतल्याने गुरुवारी संतप्त नागरिकांनी थेट अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बराच वेळ मोठा गोंधळ उडाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी वेळीच धाव घेत अंगावर रॉकेल ओतणाऱ्या या नागरिकांना ताब्यात घेतले आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता। घरपट्टी लागू करणे आणि त्याच जागी घरकुल योजनेचा लाभ देणे यासाठी येथील नागरिकांनी मागील अनेक वर्षांपासून मनपाकडे पाठपुरावा केला आहे। मात्र यावर मनपा प्रशासनाने आजपर्यंत कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने येथील नागरिकांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाला 7 दिवस उलटून गेले तरीही प्रशासनाने कोणतीही भूमिका न घेतल्याने मागील 3 दिवसांपासून या नागरिकांच्या वतीने आक्रमक पावले उचलली जात आहेत। मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते, तर बुधवारी थेट महानगरपालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांना बांगड्या भेट देण्यासाठी गेलेल्या महिलांनी मनपा मुख्यालयात चांगलाच गोंधळ घातलेला होता आणि गुरुवारी थेट आत्मदहन करण्यापर्यंत या आंदोलकांची मजल गेली आहे। येत्या काळात प्रशासनाने लवकरात लवकर या उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने न बघितल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नाशिक न्यूज साठी संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।